सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा अत्यंत ढिसाळ आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। शहरातील रेल्वे स्टेशन समोरील अत्यंत गजबजलेल्या भागात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची कमालीची दुरवस्था झाली असून पालिकेच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आज गुरुकुमार निकाळे आणि प्रवीण पगार यांनी या ठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली आहे आणि पालिकेचा निषेध केलाय। मुख्याधिकारी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष हे रोज शहराच्या स्वच्छतेबाबत आढावा बैठका घेतात। शहरात कधी चकाचक स्वच्छता सुरू आहे याचे दावे पालिका प्रशासनाकडून रोज केले जातात, मात्र हे सर्व दावे किती फोल आहेत हे रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अवस्था पाहून स्पष्ट होत आहे। महापुरुषांच्या या पुतळ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि घाण साचली आहे। रोज बैठकांचे गुऱ्हाळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या पुतळ्याच्या स्वच्छतेचा मात्र विसर पडलाय। महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असताना या ठिकाणी पालिकेकडून नियुक्त केलेले सुरक्षा रक्षकही गायब असल्याचं पाहायला मिळत आहे। पुतळा परिसरात एकही सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्याने त्या जागेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली आहे। यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे। जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ आमच्या धरणं आंदोलन कार्यक्रमानिमित्त आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो असताना या मनमाड शहरातील पूर्णकृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अत्यंत या ठिकाणी दयनीय अवस्था होती। या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा काम करत नाही। नगरपालिका प्रशासन असेल, मुख्य अधिकारी असेल, नगराध्यक्ष असेल, हे फक्त गावातील टक्केवारीचा मलिदा कसा मिळेल याकडे लक्ष ठेवण्यावरच व्यस्त आहे। याचं कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा बचत नाही। या ठिकाणी महामानवाच्या पुतळ्याच्या जवळ अतिशय धुळीचे थारोळे साचले होते। या ठिकाणी कर्मचाऱ्याची उपस्थिती असताना देखील महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होत आहे। ही नक्कीच निषेध करण्याची बाब आहे। तरी या मनमाड नगरपालिका प्रशासन, मुख्य अधिकारी व या नगराध्यक्षाला मी इशारा देऊ इच्छितो की तुमचा कर्मचाऱ्यांवरती, सफाई कर्मचाऱ्यांवरती कुठलाही अंकुश नसेल तर या व्यवस्थेला न्याय कोण देणार आहे। तरी नगरपालिका प्रशासनाने अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवरती त्यांचा कायद्याचा बडगा वाढवून या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता कशी राहील याकडे लक्ष द्यावे, अन्यथा या ठिकाणी व्यापक जनहित लक्षात घेता नगरपालिका प्रशासन, मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कुठली पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन केले जाईल।